एका साध्या माणसावर कर्जाचा इतका मोठा डोंगर होता की त्याने जगण्याची आशाच सोडली होती. पण त्या रात्री स्वामी समर्थांच्या मंदिरात त्याने केलेली एक प्रार्थना दुसऱ्याच दिवशी एका अनोळखी माणसाला त्याच्या दारात घेऊन आली. आणि त्या माणसाने जे सांगितलं ते ऐकून माधवच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो म्हणाला, मला इथे स्वामी समर्थांनी पाठवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा मध्यमवर्गीय माणूस राहत होता. माधव खूप कष्टाळू होता. तो दिवसभर गावातल्या एका छोट्याशा दुकानामध्ये काम करायचा आणि संध्याकाळी थोडीफार शेती करायचा. घरात पत्नी सुनंदा आणि 2 लहान मुलं होती. जीवन साधं होतं पण सुखाचं होतं. पण अचानक एक दिवस असं काही घडलं ज्याने माधवच्या आयुष्याला पूर्णपणे उलथापालथ करून टाकलं होतं. कर्जाची सुरुवात. 1 वर्ष गावात दुष्काळ पडला. शेतीचं नुकसान झालं. मुलांच्या शिक्षणासाठी, घर खर्चासाठी माधवने सावकाराकडून पैसे उधार घेतले. सुरुवातीला त्याला वाटलं थोड्या दिवसात सगळं ठीक होईल. पण परिस्थिती उलटीच होत गेली. कर्जावर व्याज वाढत गेलं. 50,000, 1,00,000 आणि काही महिन्यातच ते कर्ज 3 लाखापर्यंत पोचलं. सावकाराचा दबाव. गावातला सावकार खूप कठोर होता. एक दिवस तो माधवच्या घरातच आला. तो जोरात ओरडला, माधव, आता पुरे झालं. 8 दिवसात पैसे नाही दिलेस तर तुझं घर आणि शेती मी जप्त करीन. हे ऐकून माधवच्या पायाखालची जमीनच सरकली. सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं. मुलं घाबरून शांत बसली. त्या रात्री घरात कोणीही जेवलं नाही. पूर्ण निराशा. त्या रात्री माधव गावाच्या बाहेर असलेल्या स्वामी समर्थांच्या एका छोट्या मंदिरामध्ये गेला. ते मंदिर फार जुनं होतं. मंदिरात फक्त एक दिवा लुकलुकत होता. माधव स्वामींच्या मूर्तीसमोर बसून होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो रडत म्हणाला, स्वामी, मी खूप थकलोय. कर्जाच्या डोंगराखाली दबून गेलोय. आता काहीच मार्ग दिसत नाही. जर तुम्ही मदत केली नाहीत तर कदाचित मला जगणंही कठीण होईल. तो खूप वेळ तिथेच बसून राहिला. शेवटी थकून तिथेच तो झोपून गेला. स्वप्न. त्या रात्री माधवला एक विचित्र स्वप्न पडलं. त्याला दिसलं स्वामी समर्थ स्वतः त्याच्यासमोर उभे आहेत. स्वामी शांत आवाजात म्हणाले, घाबरू नकोस. उद्या सकाळी तुला एक माणूस भेटेल. तो तुला मदत करेल. तो माझ्या आदेशाने येईल. माधव अचानक जागा झाला. सकाळ झाली होती. त्याला वाटलं हे फक्त स्वप्न होतं. पण तरीही त्याच्या मनात थोडी आशा निर्माण झाली. अनोळखी माणूस. दुसऱ्या दिवशी माधव बाजारामध्ये कामासाठी गेला. तो दुकानात बसलेला असताना एक अनोळखी माणूस दुकानामध्ये आला. त्याचा चेहरा शांत होता. त्याने माधवकडे पाहून विचारलं, तुझं नाव माधव आहे का? माधव थोडा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, हो, पण तुम्हाला कसं माहीत? तो माणूस हसला. तो म्हणाला, काल रात्री मला स्वामी समर्थांनी आदेश दिला. हे ऐकून माधव थरथर कापू लागला. स्वामींचा आदेश. तो अनोळखी माणूस म्हणाला, मी काल अक्कलकोटला गेलो होतो. तिथे स्वामींच्या समाधीसमोर बसलो होतो. रात्री मला स्वप्न पडलं. स्वामी म्हणाले, कोल्हापूरजवळच्या एका गावात माधव नावाचा माणूस आहे. तो खूप अडचणीत आहे. त्याला मदत कर. हे ऐकून माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अविश्वसनीय मदत. तो माणूस खिशामधून एक पाकिट काढून म्हणाला, इथे 3 लाख रुपये आहेत. हे घे आणि तुझं कर्ज फेड. माधवला विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, पण मी तुम्हाला परत कसं देऊ? तो माणूस शांतपणे म्हणाला, मला परत काहीच नको. हे स्वामींचं काम आहे. मी फक्त त्यांचा आदेश पाळतोय. चमत्कार. माधव पैसे घेऊन लगेचच सावकाराकडे गेला. संपूर्ण कर्ज फेडलं. सावकारही आश्चर्यचकित झाला. माधव आनंदाने घरी परतला. घरात सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सगळ्यात मोठं आश्चर्य. दुसऱ्या दिवशी माधव त्या अनोळखी माणसाला शोधायला गेला. पण गावात कुणालाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. कोणी म्हणालं, असा माणूस इथे कधी आलाच नाही. माधव थेट मंदिरामध्ये गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो हात जोडून म्हणाला, स्वामी, तुम्हीच त्या माणसाच्या रूपात आला होता का? मंदिरात शांतता होती. पण माधवच्या मनात एकच आवाज घुमत होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात कितीही मोठी अडचण आली, कर्जाचा डोंगर उभा राहिला, सगळे मार्ग बंद झाले, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत.
कधी ते स्वप्नातून मदत करतात, कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपात. कारण स्वामींचा आदेश कधीही खोटा ठरत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.